हाय हॅलो सर्वांना नमस्कार। परत एकदा तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ ही सद्गुरूचरणी प्रार्थना। तर बघा, चवीला जबरदस्त आणि भरपूर औषधी गुणधर्मांनी असलेली अशी ही आपण आज कुरडूची भाजी बघणार आहोत। तर काही ठिकाणी याला कुंदरची भाजी सुद्धा बोललं जातं। तर अशी ही आरोग्यवर्धक बलवर्धक अशी ही भाजी आपण आज या व्हिडिओमध्ये कशी करायची, काय करायची वगैरे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर ही भाजी मूतखडा, डायबिटीज, उच्च रक्तदाब म्हणजे आपण ज्याला म्हणतो ब्लड प्रेशर, आणि ज्यांना पित्ताच्या मध्ये खडे असतात म्हणजे पित्ताच्यामध्ये जे खडे होतात त्यांच्यासाठी पण ही बहुगुणी खूप अशी म्हणजे छान वनस्पती म्हणजे खूपच छान अशी ही भाजी आहे। आणि ही भाजी आपण खायलाच पाहिजे वर्षातून एकदा, आणि ही पावसाळ्यामध्ये फक्त मिळते। तर अशी ही कुरडूची भाजी आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा। तर बघा, मस्त रानभाजी आपल्याला मिळाली कुरडूची भाजी। तर ही भाजी पावसाळ्यातच येते आणि मस्त टवटवीत फ्रेश आणि मस्तच आहे। तर ही भाजी आपण आज बघणार आहोत। तर ही भाजी पहिल्यांदा आपण आता निवडून घेणार आहोत। ही कुरडूची भाजी असते। आता आपण अशी याची पानं निवडून घेणार आहोत। हे बघा, थोडीशी देठं पण घ्यायची, कारण कोवळी असतील ना तर घ्यायची अशी देठं। आणि अशा प्रकारे आपण सगळी आता ही भाजी निवडून घेणार आहोत पहिल्यांदा। हे बघा अशी। तर पाहू शकता आपली मस्तपैकी कुरडूची भाजी छानपैकी साफ करून झाली, म्हणजे निवडून झालेली आहे आता इथे पाहू शकता। आणि ही भाजी ना पावसाळ्यामध्ये खाणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे, कारण ही म्हणतात ना आयुर्वर्धक बालवर्धक अशी ही भाजी आहे। याच्यामध्ये भरपूर विटामिन्स, कॅल्शियम, फॉस्फरस सगळ्या प्रकारचे खनिज याच्यामध्ये असतात। त्यामुळे ही भाजी वर्षातून आपल्याला पावसाळ्यामध्ये एकदा खायलाच पाहिजे। तर अशा या सगळ्या रानभाज्या आपण वर्षातून एकदा ह्या आपल्या पोटामध्ये केल्याच पाहिजेत, म्हणजे कसं आपल्याला ते एक ऊर्जा निर्माण करतं। तर आता आपण ही भाजी मस्तपैकी छानपैकी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत पहिल्यांदा। तर आता आपण भाजी धुवून घेऊया स्वच्छपैकी। 1 ते 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची ही भाजी। आणि ही भाजी ना आधी चिरायच्या आधी धुवून घ्यायची बरं का, चिरल्यानंतर कधीच नाही धुवायची, नाहीतर त्याच्यामधले विटामिन्स वगैरे जे क्षार क्षय असतात ते सगळे निघून जातात, जीवनसत्व। म्हणून कधी पण पालेभाज्या निवडल्यानंतर लगेच धुवायच्या आणि नंतर त्या कापायच्या, लगेच कापून धुवायच्या नाही आहेत, असं उलटं नाही करायचं, धुवून मग कापून घ्यायची। तर अशा प्रकारे आपण काय 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजी। तर आता आपण भाजी मस्तपैकी बारीक छानपैकी कापून घेऊया आता पहिल्यांदा। अशी छान बारीक, जेवढी बारीक कापता येईल तेवढी भाजी बारीक कापून घ्यायची। बघा, भाजी आपली छानपैकी बारीक कापून झालेली आहे। इकडे तेल पण तापलं आहे आता माझं कढईमध्ये, आणि इकडे आता त्याच्यामध्ये मी घालते या 7-8 पाकळ्या लसणाच्या। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। इथे घालूया आपण आता मिरचीचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। इथे मी 2 मिरच्या कापून घेतल्यात बारीक कट करून। आता लगेच आपण त्याच्यावरती कांदा टाकणार आहोत। हा बारीक चिरलेला कांदा आहे हा, जास्त नाही कांदा घालायचा, कारण काय भाजी आपली ती शिजवून कमी होणार आहे ना, पालेभाजी असल्यानंतर कशा त्या कमी होतात शिजून, म्हणून कांदा थोडासा जास्त नाही घालायचा। आणि आता हा मस्तपैकी गुलाबी रंगावरती आपण आता परतून घेणार आहोत। तर बघा, मस्त आपला गुलाबी रंगावरती कांदा मस्त भाजून झाला आता इथे रेडी। आता आपण त्याच्यामध्ये ही भाजी घालणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायची आता, कारण ही भाजी आता शिजल्यानंतर एकदम कमी होईल ना, म्हणून मीठ जरा शेवटीच घालायचं पालेभाज्यांना, कारण कशा त्या शिजल्यानंतर कमी होतात, म्हणून पालेभाज्यांना मीठ नंतर शेवटी घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो मिठाचा। असा अंदाज येत नाही, कारण भाजी भरपूर दिसते अशी, पण शिजल्यानंतर फारच कमी होते ती। आता थोडीशी त्याच्यावरती आपण हळद घालणार आहोत, थोडी, जास्त नाही घालायची, थोडीच घालायची। आणि परत मिक्स करून एक वाफ काढून घेऊ आता आपण मस्तपैकी। आता मी झाकण काढून घेतलं आहे, आणि आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आता मी मीठ घालते। आता तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला, तुम्हाला कसं कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे, पण जास्त नाही घालायचं, नाही तर खारट होऊ शकते भाजी आपली। तर आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा परत एकदा मिक्स करून घ्यायची चांगली भाजी। आणि थोडं 1 मिनिटासाठी आता आपण परत त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत, मग आपली भाजी रेडी होईल।
तर बघा आता मी झाकण काढले आणि आपली भाजी मस्तपैकी छानपैकी रेडी झाली. इथे सुंदर झाले बघा, इथे पाहू शकता. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे. ओलं खोबऱ्याने खूप छान मस्त अशी टेस्ट येते आणि पालेभाज्यांना ओलं खोबरं वापरायचं म्हणजे खूप छान लागतात, भाज्या सुंदर लागतात. तर आणि मग छानपैकी आता आपण मिक्स करून घेणार आहोत. बघा आपली भाजी तयार झाली आहे मस्तपैकी छान. मग आता तुम्हाला काढून दाखवते, डिशमध्ये सगळी काढते आता मी. तर बघा मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मी खोबरं टाकणार आहे, जास्त नाही. आणि बघा किती सुंदर छानच झाले. तर अशीच तुम्ही करून बघा, अगदी साधी सिंपल माझी रेसिपी आहे. तर आवडली तर नक्की कमेंट करा कशी वाटली आजची ही भाजी तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा.